नमस्कार मैत्रिणींनो, वर्षा डिझायनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आपण आपल्या छातीनुसार कोणता प्रिन्स कट घ्यायचा आहे हे समजून घेऊया. या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रॅप पॅटर्न अगदी सोप्या पद्धतीत प्रिन्स कटचं बघूया. योगपट्टीचा प्रिन्स कट घेणार आहे. मग त्यासाठी आपल्या मापानुसार हे कटिंग पूर्ण करणार आहे. तर 36 छातीचं ब्लाऊज आहे. 36 छातीची कटिंग कोणत्या पद्धतीने घेतली गेली पाहिजे, डीपनेक गळ्यासाठी किंवा प्रिन्स कट आपला चपटा काय आहे तो हे सुद्धा पूर्ण व्हिडिओमध्ये समजून घेऊया. त्यासाठी डबल घडीचा पेपर घेतलेला आहे. डबल घडीचा पेपर घेतल्यानंतर आपण ब्लाऊजची उंची घेणार आहे. उंची 15.5 घेतलेली आहे. त्यानंतर आपण छातीचा चौथा घेणार आहे आणि शोल्डर घेणार आहे. मग आता इथं शोल्डरचं माप टाकूया. शोल्डर मी डीप नेकसाठी 5.5 इंच घेतलेली आहे आणि गळा खोलीचं माप आपण 2.5 किंवा 2.25 घेऊ शकतो. किंवा आपल्याला शोल्डर लहान हवी असेल तर 2.5 घ्या आणि मोठी हवी असेल तर 2.25 घ्या. त्यानंतर आपण हे मुंड्याचं माप घेतले 6 इंच आणि इथं छातीचं माप टाकणार आहे. छातीचा चौथा किती येतो तर 9 येतो आणि शिलाई मार्जिन ही 1.5 इंच म्हणजे 10.5ची पूर्ण गडी येणार. मग खालच्या बाजूने सुद्धा आपण 10.5ची पूर्ण माप घेतलेले, वरच्या बाजूने सुद्धा 10.5वर मार्किंग केलेली. त्यानंतर हे पट्टीने पूर्ण अंतर जोडून घेतलेलं आहे. हे पूर्ण अंतर जोडल्यानंतर आपल्याला माप टाकण्यासाठी अगदी सोपे जाते. आता इथं मुंड्याचं माप आपण 6 इंच घेतलेलं आहे. मग हे पुढच्या बाजूने सुद्धा 6 घेतलं. मग हे अंतर जोडून घ्यायचं आहे. जोडल्यानंतर आपण शोल्डर 5.5 घेतली, वरच्या बाजूने खालच्या बाजूने सुद्धा 5.5 घ्यायची आणि हे अंतर जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मुंड्याचं 2 इंचावर मार्किंग केली. 1.25 इंचच्या अंतरावर मागचा मुंडा पुढचा मुंडा यानुसार आपण अंतर देऊन आणि हे अंतर जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचा गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. तर इथं 6 इंचचा गळा घेतला आहे. मोठा हवा असेल तर तुम्ही इथं 2.5 इंच घेतला आहे. त्यानंतर खूप मोठा गळा आपल्याला मोठा गळा फाकलेला गळा हवा असेल तर आपण थोडं अंतर वाढून घ्यायचं 1/2 इंच आणि मग असं खोल आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे आपला गळा असा लहान येणार नाही, एकदम कम्फर्टेबल वाटतं ब्लाऊज घातल्यानंतर. या पद्धतीने गळे देण्याची पद्धत आहे. त्यानंतर योगपट्टीचा प्रिन्स कट बघूया. मग योगपट्टी आपण घेण्यासाठी 2-2 इंच अंतर आपण इथं घेतले आहे आणि ते अंतर जोडून घेणार आहे. त्या अंतर जोडल्यानंतर पुढच्या बाजूने 1 इंच अंतर घेतलेलं आहे आणि त्या अंतराला आकार दिलेला आहे. या पद्धतीने आपण हा योगपट्टीचा प्रिन्स कट मार्किंग केलेली आहे. त्यानंतर इथं 4.25 इंचच्या अंतरावर पूर्ण मार्किंग केली आपला हा योगपट्टीचा टक्स देण्यासाठी. मग आता पुढच्या बाजूने आपण वरच्या बाजूने काय केलं आहे, आपण 10.5वर मार्किंग केली आणि मग हे आपण आपला टक्स किती इंचचा येणार आहे हे अंतर आपण जोडून घेणार आहे. त्यानंतर आडव्या बाजूने 2.5 इंच अंतर घेतलेलं आहे आणि त्याला आपण प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे. प्रिन्स कटचा आकार आपण गोलही देऊ शकतो, या पद्धतीने दिला तरी चालेल. शिवण करताना आपल्याला गोलच शिवण करायचं आहे. हे अंतर आपण इथं 2.5 घेतलेलं, ते अंतर आपण पुढे कंटिन्यू केलं आणि वरच्या बाजूने अर्धा इंचचे अंतर घेतले. मग ते अंतर आपण इथं जोडून घेतलेलं आहे आणि मग थोडं आपण काय करणार, इथं 1 इंचच्या अंतरावर तिरपी रेष देऊन घेणार आहे. कारण की आपला प्रिन्स कट आपल्याला व्यवस्थित बसावं यासाठी हे पूर्ण अंतर याच पद्धतीने कटिंग करायचं आहे. पूर्ण कटिंग करून घेऊया आणि शिवणाचा व्हिडिओसुद्धा पुढचा व्हिडिओ शिवणाचा राहील. हा व्हिडिओ बघा आणि तो पण बघा, म्हणजे आपला प्रिन्स कट कसा आला आहे हे पण नक्की तुम्हाला समजेल. म्हणजे कोणतेही किती छातीचं ब्लाऊज असू द्या, प्रिन्स कट चपटा येत नाही. आणि ही तिरपी रेष आपण अर्धा इंचची देऊन घेतली आहे. हे मागचा भाग झाला. आता पुढचा भाग कटिंग करून घ्या. योगपट्टीचा हे पूर्ण कटिंग करून घेतलेले आहे. तर आपण पूर्ण योगपट्टीचा प्रिन्स कट बघितला. आता ही बाही बघूया. बाहीचं मापसुद्धा आपण काय करणार आहे, अगदी सोपी पद्धत आहे बाही काढण्यासाठी. बाही काढताना बऱ्याचशा महिला चुकतात, अंतर कमी जास्त होतं. तर आपण इथे बाही उंची घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे छातीचा चौथा 36 छातीचा चौथा किती 9. मी 9ची पूर्ण घडी घ्यायची, शिलाई मार्जिन त्याच्यात टाकायची नाही, फक्त 9ची घडी घ्यायची आहे. चौकोन करून घेतला आहे आणि पूर्ण हे अंतर जोडून घेतलेलं आहे. म्हणजे चौकोन बॉक्स केल्यानंतर अंतर जोडायला आपल्याला सोपं जातं. आता इथं 3 इंचच्या अंतरावर मार्किंग केली. 2 इंच शिलाई मार्जिन घेतली, 1 इंच वरच्या बाजूने घेतली आणि हे अंतर आपण बाहीचे आकार देऊन घ्यायचे. या पद्धतीने बाहीचे आकार दिला आहे. पुढे दंडघेरसाठी आपल्याला अंतर मोजलं तरी चालतं, नाही मोजलं तरी चालतं. कारण की शिलाई मार्जिन आपण 1 इंच किंवा सोडून देतो आणि बाकीचं कटिंग करून घेतो. ही सुद्धा पद्धत वापरली तरी चालते. खूप सोपी पद्धत आहे. कुठेही डोके लावायची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीत कमी वेळेत ब्लाऊज अगदी परफेक्ट असं ब्लाऊज शिवण केलं जातं.
तर नक्की हे पेपर पॅटर्न नक्की ट्राय करून बघा. काही अडचणी येत असतील मला नक्की कळवा. धन्यवाद.